चर्चगेट स्टेशनवरील दुकानाला भीषण आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। चर्चगेट स्थानकात केकच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर मीनाक्षी, आपण पाहिलं की ही जी वेळ आहे ही खरं तर रहदारीची वेळ आहे। चाकरमानी जी आहे, सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने जमा होतात आपापल्या घरी जाण्यासाठी, आणि अशा वेळेला ही आगीची घटना, काय सद्य परिस्थिती आहे मीनाक्षी? निश्चितच खरं आपण पाहतोय तर रेल्वे स्थानकाबाहेर जी दुकानं आहेत त्या दुकानांपैकी 2 दुकानांना या ठिकाणी ही आग लागलेली आहे। दोन्ही दुकानं आपण पाहू शकतो तर जळून खाक झालेली आहेत। खरं तर आपण पाहतोय की अग्निशमन दलाकडनं ही संपूर्ण दुकानातलं जे सामान आहे ते आता बाहेर काढण्याचा प्रयत्न ते करतायत। मात्र आग जरी नियंत्रणात आली असली तरी कूलिंगचं काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे। एक दुकान जर आपण पाहिलं तर मॉन्जिनिसचं केक शॉप आहे, तर दुसरं जे आहे ते इंडियन रेल्वे कॅन्टीन चं हे दुकान आहे। फूड ट्रॅक म्हणून हे दुकान जे आहे, हे दोन्ही दुकानं जी आहेत ती एकमेकांना जोडूनच आहेत आणि अशीच रांगेत ही अनेक दुकानं जी आहेत ती चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या बाहेर असतात, जिथून सबवे जो आहे, जिथून लोक म्हणजेच प्रवासी जे आहेत ती ये जा करतात। हा संपूर्ण तोच परिसर आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्णतः हा सबवे जो आहे तो बंद केलेला आहे। मात्र इथूनच जे प्रवासी आहेत, रेल्वेने जे पश्चिम रेल्वेने जे प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी हा मार्ग जो आहे तो बंद केलेला पाहायला मिळतोय, कारण संपूर्ण ह्या परिसरामध्ये अगदीच सबवेमध्ये संपूर्ण धूर झालेला पाहायला मिळतोय। तर तसंच जे प्रवासी आहेत ते आता दुसऱ्या मार्गाने जे आहेत ते आपला लांब पल्ला जो आहे तो गाठताना पाहायला मिळतात। खरं तर रेल्वे प्रशासन असेल पश्चिम रेल्वेचा किंवा मग स्थानिक पोलीस जे आहेत ते सगळेच या ठिकाणी घटनास्थळावरती आपल्याला पाहायला मिळतात। तर मात्र या ठिकाणी मोठं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतात। खरं तर पश्चिम रेल्वे जी आहे ती सध्या वेळेवरतीच आहे, सुरळीत सुरू आहे। कुठेही उशिरा पश्चिम रेल्वे धावत नसल्याचं देखील पश्चिम रेल्वेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। पण इथे जर आपण परिस्थिती पाहिली तर अग्निशमन दलाच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी सगळं दुकानातलं जे सामान आहे ते आता बाहेर काढण्याचा या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे। कारण आतमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सध्या सांगितलं जात आहे। पण मात्र नेमकी ही आग कुठून आणि कशी लागली, ज्याने ही दोन्ही दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत, त्यामुळे एकूणच जे दुकानात काम करणारे जे कामगार आहेत ते देखील आता सध्या बाहेर आहेत आणि त्यांची जी चौकशी आहे ती या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, रेल्वेच्या वतीनं जी आहे ती केली जात आहे। खरं तर आपण पाहिलं तर मोठे प्रवासी जे आहेत ते या सगळ्याच परिसरातून प्रवास करत असतात। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वे ही वेळेनुसारच धावत आहे। पण मात्र प्रवासी जे आहेत, जे घाबरलेले प्रवासी होते, त्यांना देखील आता दुसऱ्या मार्गाने जे आहे ते इथून ये जा करण्यासाठी जो रस्ता आहे तो खुला केलेला आहे। पण मात्र सबवे जो आहे तो अद्यापही बंद आहे, कारण संपूर्ण ह्या परिसरामध्ये धूर आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की जे कूलिंगचं काम आहे त्याला वेळ जाऊ शकतो। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं हे काम जे आहे ते सध्या अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। एकूणच हा संपूर्ण दुकानातलं जे सामान आहे ते बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर संपूर्ण कूलिंग ऑपरेशन जे आहे ते पूर्ण होताना पाहायला मिळेल। सध्या जे आहे ते घटनास्थळी पश्चिम रेल्वेच्या वतीनं जी आहे ती या दुकानात काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली जात आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते देखील माहिती घेत आहेत। पण मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की पश्चिम रेल्वेने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांची मोठी गर्दी जी आहे ती एका बाजूला झालेली आहे आणि तिथेच हे जे दुकानं आहेत, खाऊचे दुकानं आहेत किंवा मग विविध प्रकारची जी दुकानं आहेत, निश्चित मीनाक्षी, जर आपण पाहिलं ती योग्य ती उपाययोजना जी आहे ती आता केली जाते। मात्र चर्चगेट स्टेशनवरील दुकानाला ही आग लागलेली आहे, त्याच्यामुळे एकंदरीतच प्रवाशांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।